त्याचं हृदय त्याच्या मालकिणीला भेटून खरंच शांत झालेलं. कित्येक दिवसांपासून ते तिला भेटायला तरसत होतं. आता ते एकदम निवांत झालेलं, जणू तापलेल्या वृक्ष जमिनीवर पाण्याचा थेंब पडावा न त्याचा गारवा पूर्ण शरीरभर अनुभवावा असं त्याला वाटत होतं. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी ती जास्त शहारली. देवयानी, डोळे उघड, तो बोलला. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते, ज्यामुळे तिच्या शरीरात एक वेगळी शिरशिरी निर्माण होत होती. तिने हळूवार तिच्या मिटलेल्या काळ्याभोर पापण्या उघडल्यानं त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता, अगदी पहिल्यांदा बघत असल्यासारखं. त्याच्या नजरेतली ओढ लपता लपत नव्हती. त्याचे हात अजूनही तिच्या गालावर होते. क्षणभर दोघांची नजरानजर झाली, पण काही सेकंदात तिने नजर चोरली. ती त्याच्यापासून बाजूला झाली. तिच्या गोऱ्या गालावर लाली पसरली होती. चेहरा आनंदी दिसत होता. तुम्ही इथे कसे? कोणी पाहिलं तर? तिने काळजीने विचारलं. काळजी करू नकोस, इथे CCTV नाही आणि इथे मी तुला भेटायला आलोय कारण मला तुझी खूप आठवण येत होती. तो तिच्या गालावर खेळणारी त्याची आवडती केसांची बट तिच्या कानामागे सारत बोलला आणि त्याच्या बोटांचा थंड स्पर्श तिच्या गालावरून पायापर्यंत एक गोड शिरशिरी आणून गेला. तिने त्याच्यापासून थोडं दूर होण्याचा प्रयत्न केला, पण मागे भिंत होती, त्यामुळे तिला दूर होता येत नव्हतं. ती तशीच अंग चोरून तिथं उभी राहिली. त्याचं इतकं जवळ असणं तिला अस्वस्थ करत होतं ना. त्याची पाळीव फुलपाखरं तिच्या पोटात हैदवस घालत होती, त्यामुळे तिचे श्वासही फुलत होते. देवयानी, तुला काही सांगायचं होतं? तो बोलला. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. मी साखरपुडा ठरवला आहे पुढच्या आठवड्यात, तो बोलला आणि तिला तिच्या हृदयावर हजारो वार झाल्याची जाणीव झाली. नकळत डोळे पाणावले. देवयानी, मला माहीत आहे तू दुखावली गेली आहेस, पण हे सगळं मी आपल्यासाठी करतोय. मला कोणतीच जोखीम घ्यायची नाहीये आणि तुझ्या बाबतीत तर मुळीच नाही. कृपया मला समजून घे. तो तिच्या गालावर हात ठेवून बोलला. तिने मानेनेच होकार दिला. मला जायला हवं, उशीर झाला, ती बोलली. देवयानी, आपण 5 दिवसांनी भेटतोय, थोडासा वेळ तरी देऊ शकतेस? तो बोलला. नाही, नको, कृपया मी जाते, ती कळकळीने बोलली. त्याला तिला अडवायचं होतं, पण सध्या तिला वेळ देणं गरजेचं होतं. भलेही तो हे सगळं खोटं खोटं करत होता, तिच्यासाठी करत होता, पण तरीही देवयानी दुखावली जात होती, कारण तिच्याच नवऱ्याचा साखरपुडा ते असताना दुसऱ्या कोणासोबत होत होता. तिचं नाराज होणं साहजिक होतं आणि हे त्यालाही कळत होतं, पण ती जास्त दुखावली जाऊ नये म्हणून तर त्याने तिला सगळं खरं सांगून लग्न केलं होतं, पण तरीही ती दुखावली जात होती. त्याने एक सुस्कारा सोडला. देवयानी, जास्त विचार करू नकोस, कृपया, तो बोलला ना. त्याने चेहरा जवळ नेऊन तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले. त्याच्या नरम ओठांचा स्पर्श त्याही अवस्थेत तिला हवाहवासा वाटला, पण तरीही तिने डोळे मिटून तोंड थोडं बाजूला केलं. तसं तो तिच्यापासून दूर झाला. ती लगेच तेथून बाहेर पडली. ती तिच्या टेबलावर बसून काम करू लागली, पण आता तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. उगीच कार्तिकचे शब्द कानात घुमत होते. तिचं मन तिला समजत होतं, पण तरीही ती दुःखी होती. ती तशी डोक्याला हात लावून फाईलमध्ये बघत बसली. त्याच वेळी अचानक ओळखीच्या आवाजाने तिने मान वर करून पाहिलं आणि ती शॉक झाली, कारण समोर किरण हसत उभी होती. हाय देवयानी. किरणने खोटं खोटं हसत तिला अभिवादन केलं. हाय, तू इकडे कशी? देवयानीने तिला विचारलं. कशी म्हणजे? कार्तिक सोबत फिरायला आली आहे, किरण ताठ मानेने बोलली आणि देवयानीचा चेहरा पडला. ए देवयानी, खरं तर मी तुला माझ्या साखरपुड्यासाठी निमंत्रण द्यायला आले आहे. त्या निमित्ताने कार्तिक सोबत वेळ घालवायलाही मिळतोय, किरण बोलली. तिचे शब्द देवयानीवर घाव करीत होते. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःच्या भावना नियंत्रणात ठेवल्या होत्या. धन्यवाद आणि अभिनंदन, पण मला येता येणार नाही, देवयानी हसण्याचा असफल प्रयत्न करत बोलली. अरे वा देवयानी, तुझी कोणतीही कारणं चालणार नाहीत, तुला यावंच लागेल. शेवटी तू कार्तिकची माझी पत्नी आहेस, किरण बोलली आणि देवयानीने चमकून तिच्याकडे पाहिलं. खोटी खोटी, किरण हसू दावत बोलली. देवयानीला जबरदस्त राग आला. ठीक आहे, तुझं झालं असेल तर तू इथून जाऊ शकतेस, देवयानी रागात बोलले. किरणचा चेहरा पडला, पण कसंही करून तिला देवयानीला साखरपुड्याला आणायचं होतं. शेवटी तिला ऑफिसमधल्या मैत्रिणींना दाखवायचं होतं. अरे वा, तुला राग आला का? तसंही कार्तिकचा साखरपुडा, तो का उपस्थित राहशील? तुझं हृदय तिचं तुटेल त्याला माझं होताना बघून, किरण कुत्सित हसत बोलली.
असं काही नाही, मला काही फरक पडत नाही, देवयानी तिच्या हसण्याकडे दुर्लक्ष करत बोलली. हो का, मग ये ना साखरपुड्याला, मला पण बघू दे, तुझं हृदय किती महान आहे ते. किरण तिला चिथावत बोलली. देवयानीने एक सुस्कारा सोडला आणि फाईल घेऊन काम करू लागली. ते पाहून किरणचा तळतळ झाला. असं कसंही मला दुर्लक्ष करू शकते. किरणने तिच्या टेबलावर हात आपटला. तसं देवयानीने दचकून तिच्याकडे पाहिलं. हे देवयानी, तू मला दुर्लक्ष करतेस का? किरणने रागात विचारलं. हे बघ, मला खूप काम आहेत, हे माझं कार्यालय आहे, देवयानी शांतपणे बोलली. कार्यालय तुझं नाही, तू इथे काम करतेस एक कर्मचारी म्हणून. किरण तिला दुरुस्त करत बोलली. हो तेच, मी इथे काम करते, म्हणून मला तुझ्याशी फालतू गोष्टीवर चर्चा करण्यास वेळ नाही, देवयानी बोलली अन पुन्हा फाईलमध्ये बघू लागली. अय्या, खूप दुःख होत आहे ना तुला कार्तिकाने माझ्या लग्नाची बातमी ऐकून. माफ कर हां, पण मी तुझ्यासाठी कार्तिकला कार्यालयात कोणती जागा रिकामी आहे का नक्की विचारेन, आणि यावेळी तो तुला बाहेर काढणार नाही याची काळजी पण घेईल. किरण बोलली आणि देवयानीला जास्तच राग आला. हे बघ, तुझा इथून माझ्यासाठी कोणीही शिफारस करण्याची गरज नाही, आणि कार्तिक सरांनी मला काढलेलं नाही हे मी तुला आधीही सांगितलं आहे. देवयानी आता थोड्या कठोर शब्दात बोलली. मग काय आमच्या साखरपुड्याला यायला घाबरतेस? किरण, देवयानी आता जाम वैतागली. मी घाबरत नाही. मग येशील का? तुझी रोहिणी आणि शिव पण नक्कीच येतील, किरण म्हणाली. हो येईल मी, देवयानी रागात बोलली. किरणच्या चेहऱ्यावर एक कुटील हसू पसरलं. छान, नंतर पलटी खाऊ नकोस, मी तुझं स्वागत नक्कीच करेल, किरण तिरकसपणे बोलली आणि निघून गेली. देवयानी डोक्याला हात लावून सुस्कारा सोडला. आता कार्तिकला याबद्दल कसं सांगायचं, आणि तो आपल्याला येऊ देईल का, विचार करतच देवयानी समोर बघू लागली. तेवढ्या शिपाईने तिला बॉसने कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवण्याची माहिती दिली. तिने तिचा मूड ठीक केला आणि हॉलमध्ये गेली तर तिथे तिची बॉस कार्तिक, अजिंक्य एका गोलावर टेबलभोवती बसले होते. देवयानी इकडे, तिची बॉस तिला बघून बोलली. तसं देवयानी अजिंक्यच्या शेजारी येऊन बसली. देवयानी, कार्तिक सरांना तुम्हा दोघांचं सादरीकरण खूप आवडलं, त्यांनी हा प्रकल्प मंजूर केला आहे, अभिनंदन, तिची बॉस बोलली. देवयानीने हसून मान डोलावली. थोडा वेळ प्रकल्पाबद्दल चर्चा झाली. ठीक आहे, पुन्हा भेटू, कार्तिक बोलला आणि तेथून जाऊ लागला. तेवढ्या देवयानीच्या बॉसला काहीतरी आठवलं आणि ती कार्तिकच्या मागोमाग जाऊन बोलू लागली. इकडे अजिंक्यने आनंदात देवयानीच्या खांद्यावर हात ठेवला. हे देवयानी, सरांचा पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे, त्यासाठी त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं आहे. ते आणि त्यांची होणारी पत्नी स्वतः इथं आले आहेत. ही मोठी बातमी आनंदाची आहे. ती मुलगी खरंच खूप नशिबान आहे. अजिंक्य उत्साहाने बोलत होता, पण त्याला हे माहिती नव्हतं की त्याच्या देवयानीच्या खांद्यावरच्या हाताकडे एक तीक्ष्ण नजर रोखली होती. छान, देवयानी कसंबसं बोलली आणि त्याच वेळी तिचं लक्ष कार्तिककडे गेलं. तिची बॉस त्याला काहीतरी बोलत होती, पण कार्तिकच्या डोळ्यात मात्र तिला राग दिसत होता. आता याला काय झालं? देवयानी प्रश्नार्थ नजरेने त्याच्याकडे बघत होती. तेव्हाच मिस्टर अजिंक्य, कार्तिकने हाक मारली. तसं अजिंक्यने देवयानीच्या खांद्यावरून हात काढला आणि तो कार्तिक समोर येऊन उभा राहिला. हो सर. अजिंक्य, मला माझ्या प्रकल्पाला प्रेमीगुल आवडत नाहीत, योग्य अंतर ठेवा, नाहीतर हा प्रकल्प विसरून जा, कार्तिक नजर रोखून बोलला आणि अजिंक्यने गडबडून लगेच मान डोलावली. तिला स्पर्श करण्याची हिंमत करू नकोस, ते फक्त माझे आहे, हेच वाक्य त्याला बोलायचं होतं, पण सध्या ते वापरता येत नव्हतं, त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. हो सर, काळजी करू नका, आम्ही प्रेमी युगुल नाही, आम्ही फक्त मित्र आहोत. अजिंक्य देवयानीकडे बघत लगेच बोलला. ठीक आहे, कार्तिक बोलला आणि एक कटाक्ष देवयानीकडे टाकून निघून गेला. देवयानी स्तब्धपणे त्याला बघत होती, कारण कार्तिकचं अप्रत्यक्ष बोलणं आणि राग व्यक्त करणं तिला कळत होतं, पण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तो इतका चिडेल असं तिला वाटलं नव्हतं. तसंही ऑफिसमध्ये हे सामान्य होतं. शिवाय त्याच्या स्वतःच्या मैत्रिणी होत्या, तरीही तिच्या बाबतीत तो राग जास्त हक्क गाजत होता. तिने एक सुस्कारा सोडला आणि तिच्या टेबलावर गेली. तेवढ्या तिला बॅगेमध्ये काहीतरी कंपन झाल्यासारखं वाटलं. नक्कीच त्याचा फोन किंवा संदेश असणार. तिने लगेच ओळखलं. तिने बॅग उचलली आणि स्वच्छतागृहात गेली. तिने मग फोन काढला आणि पाहिलं. त्याचा संदेश होता. देवयानी, मला आवडत नाही जेव्हा कोणी तुला स्पर्श करतं. पुढच्या वेळी जरा काळजी घे, नाहीतर मी तिथल्या तिथे त्याला ठोसा मारेन. सध्या मी निघतोय, रात्री भेटू माझ्या प्रिये, तुझ्यावर प्रेम करतो. तिने संदेश वाचला आणि डोक्याला हात लावला. अजिंक्यने फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हा सनकी त्याला मारण्याची भाषा करत होता. केवढा हा हक्क गाजवणारा स्वभाव. तिने हसून मान डोलावली आणि त्याच वेळी तिच्या हातातला फोन पुन्हा कंपन झाला. तिने पाहिलं. तसाच मेसेज होता.
तिने लगेच उघडला. हे विसरू नकोस की तू फक्त माझीच आहेस. आणि हो, तुझा सनकी वेडा नवरा आहे आणि तुझ्यासाठी खूपच हक्क गाजवणारा आहे. देवेंचे डोळे विस्पारले. ह्याला माझ्या मनातलं सगळं कसं कळतं? शी बाबा, मनात काही बोलूच नाही. तिने हसून त्याला संदेश टाईप केला. माझं तुमच्यावर प्रेम आहे. पुन्हा भेटू. प्रिय. शेवटी प्रिय लिहिताना तिचे गाल लाजून लाल झाले होत्यानं तिचा संदेश वाचताना तो तिच्या गालावरची लाली कल्पना करूनच गालात हसत होता. रात्री देवयानीने कार्तिकची डायरी घेतली. गेल्या 4 दिवसात प्रकल्पामुळे तिला फारसा वेळ मिळाला नव्हता, पण आज वाचायचंच हे तिने ठरवलं होतं. मागच्या वेळी जिथं थांबली होती तिथून तिने डायरी वाचायला सुरुवात केली. आज मावशी घरी आलेली. तशी ती अधूनमधून बऱ्याच वेळा येत होती, पण आज मात्र तिच्या हातात मोठी बॅग होती. आईजवळ थोडी थोडी रडत होती. काहीतरी नक्की झालेलं म्हणून मी छोट्या आरवला माझ्या खोलीत घेऊन आलो आणि त्याला खेळायला खेळणी दिली. आई मावशीला खूप समजत होती, पण मावशी आता परत जाणार नाही एवढंच बोलत होती. त्यांच्या बोलण्यातून जास्त काही समजत नव्हतं, पण नक्कीच काहीतरी गंभीर झालेलं. मी वर उभा राहूनच खाली त्यांच्याकडे बघत होतो. तेवढ्यात लक्ष्मीच्या रडण्याचा आवाज आला. मी लगेच त्या दिशेने धावलो. ती उठून रडत होती. मी तिला घेतलं आणि बागेत गेलो. सध्या आई आणि मावशी दोघी पण थोड्या तणावात होत्या, म्हणूनच मी तिला नाश्ता भरवला. लक्ष्मीने पण हळूहळू खाल्लं. सध्या एवढंच बस, जास्त लिहावंसं वाटत नाही. ही लक्ष्मी कोण आहे? आणि मावशी म्हणजेच मिसेस पाटील कार्तिकच्या घरी का आली? काय झालेलं म्हणून आली? आणि मुख्य म्हणजे तिने सायली काकूंची जागा कशी आणि का घेतली? देवेने विचारात पडली. नक्कीच पुढे या प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतील असा विचार करून तिने पान पलटलं. ती पुढे वाचणार तेवढ्यात तिचा कार्तिकने दिलेला फोन वाजला. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू पसरलं. तिने तिचा ड्रेस व्यवस्थित केला आणि उशीला टेकून बसली. मग तिने कॉल स्वीकारला. समोर कार्तिक घरच्या टी-शर्टमध्ये दिसत होता. नुकताच आंघोळ करून आल्यासारखं वाटत होता, कारण त्याचे पुढचे छोटे छोटे केस अजूनही थोडे ओले वाटत होते आणि टी-शर्टमधून त्याची भरदार छाती पण दिसत होती. का कोणास ठाऊक, पण आज तिला तो जबरदस्त आकर्षक वाटत होता. हॅलो, देवेने त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं. अगं, तू माझी आठवण काढत होतीस ना? त्याने विचारलं. नाही, तिने उत्तर दिलं. अच्छा, मग काय करत होतीस? त्याने भुवयावर करून विचारलं. झोपत होते. तेवढा तुमचा फोन आला. खरंच? देवेनी, पण मला तर वाटलं की तू माझी आठवण काढतेस आणि माझा अंदाज कधी चुकत नाही. तो बोलला. यावेळी चुकला. ती गालात हसत बोलली. ठीक आहे, तू ठीक आहेस ना? त्याने विचारलं. हो, मी ठीक आहे. मला काय होणार? उद्या मी अविवाहित मित्रांची पार्टी ठेवली आहे, तो बोलला आणि नकळत तिच्या भुवया जुळल्या. ठीक आहे, आपल्याला काहीच फरक पडत नाही अशा अविर्भात तिने उत्तर दिलं. तुला काही हरकत नाही ना? त्याने विचारलं. मला काय हरकत असेल? तिने हसत उत्तर दिलं. अरे वा, मग मी खूप मज्जा करेन. तो तिला चिडवण्याच्या मूडमध्ये बोलला. हो, तुम्ही मज्जा करा. तो गालात हसला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला कळत होते. देवेने, बस, या साखरपुड्यात फक्त हा विनोद कुमार सापडू दे. त्यानंतर आपण एकत्र येऊ. मी सगळ्यांना सांगेन की तू माझी पत्नी आहेस, तो बोलला. तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. तिला आजची किरण आठवली. भलेही किरण तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हती, पण तरीही तिला किरणबद्दल वाईट वाटत होतं, कारण लवकरच तिचं स्वप्न तुटणार होतं. कार्तिक सर, यात किरणला खरंच काही धोका नाही आहे ना? तिने काळजीने विचारलं. तू तिचा विचार का करतेस? तिने तिच्या मर्जीने हे स्वीकारलं आहे. तिला मी आधीच याबद्दल बोललो आहे. माझ्याशी लग्न करण्यात धोका आहे. मी कधीही माघार घेऊ शकतो, हे मी तिला स्पष्ट केलं आहे. हो, पण ती प्रेमात वेडे आहे. तिला काही कळत नाही आणि तिला विनोद कुमारबद्दल पण माहिती नाही. देवेने, तू तिचा विचार करू नका. आणि तसंही तिचं प्रेम हे फक्त आकर्षण आहे माझ्यासाठी आणि माझ्या संपत्तीसाठी, म्हणून तिला सोडून दे. तुम्ही मला वचन द्या कार्तिक, तुम्ही तिला काहीही होऊ देणार नाही. देवेने, तू दुसऱ्यांचा विचार का करतेस? फक्त आपला विचार कर. कार्तिक वैतागून बोलला. आपल्या सुखासाठी कोणाचं दुसऱ्याचं नुकसान मला मान्य नाही. तुम्ही मला वचन द्या, तिला काही होऊ देणार नाही. ती कळकळीने बोलली. त्याने एक सुस्कारा सोडला. ठीक आहे, माझे अंगरक्षक तिच्याकडे लक्ष ठेवतील, तो काळजी करू नकोस, तो बोलला. धन्यवाद. देवेने, आता आपण आपला विचार करू. आपल्या मधुचंद्राबद्दल मला वाटतं तो दिवस लवकरच येईल, तो तिच्याकडे बघत मिसळपणे बोलला आणि ती गोरीमोरी झाली. पोटात लगेच गोळा आला. कुठेतरी तोंड लपवून बसावं असं तिला वाटू लागलं. ते मी झोपते आता, खूप उशीर झाला, ती नजर चोरत बोलली. तिची ती अवस्था पाहून तो गालात हसला. तयार राहा,
तो बोलला. तिला अजूनच लाज वाटू लागली. त्याच्याकडे बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. शुभरात्री ते बोलली आणि लगेच तिने फोन कट केला. शी, किती उघडपणे बोलतात. काहीच कसं वाटत नाही. इथे माझ्या पोटात पूर्ण कालवाकालव होते फक्त विचाराने. मग तेव्हा काय हालत होईल. तिने दोन्ही हातात चेहरा लपवला, पण तरीही गालावरची लाली जात नव्हती. सकाळी ती फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा रोहिणी आणि सायली काहीतरी बोलत बसल्या होत्या. अगं हाय रोहिणी, आज सकाळी सकाळी इथं? देवयानीने हसत विचारलं. हो, तुझ्या हातचा चहा प्यायला आले. रोहिणी हसत बोलली. थांब, मी आलेच. खास चहा बनवून? देवयानी बोलली आणि स्वयंपाकघरातून गेली. रोहिणी सुद्धा तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात आली. तिच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती. काय झालं, तू एवढी का काळजीत आहेस? देवयानीने तुझा गॅस पेटवत विचारलं. देवयानी, ते खरं तर तुला एक सांगायचं होतं. रोहिणी शब्दांची जुळवाजुळव करत बोलली. हो, मग बोल ना. एवढा विचार का करतेस? देवयानी. रोहिणी थोड्या विचारात पडली. देवयानी, कार्तिक आणि किरण लग्न करत आहेत. रोहिणी एका दमात बोलली आणि देवयानीच्या चेहऱ्यावरचे भाव बघू लागले. पण ती नॉर्मल होती. अच्छा, खूप छान. देवयानी हसून बोलली. तुला वाईट नाही वाटत? रोहिणीने विचारलं. नाही, मला का वाईट वाटेल? तू काळजी नको करू. देवयानी. अरे वा, देवाचे आभार. रोहिणीने सुटकेचा निश्वास सोडला. तिला वाटलं होतं की कदाचित ही बातमी ऐकून देवयानी नाराज होईल, पण तिला नॉर्मल पाहून ती खरंच पुढे गेली आहे यावर तिला आता विश्वास वाटू लागला. पण देवयानीला मात्र मनातच वाईट वाटत होतं की ती खरं काय ते रोहिणीला सांगू शकत नव्हती. कारण शिवने कालच तिला सांगितलं होतं की रोहिणीच्या डॉक्टरांनी 3 महिने तिला काहीच ताण देऊ नका म्हणून बजावलं होतं. देवयानी, मला आणि शिवला साखरपुड्यासाठी बोलवलं आहे. सोबत तुलाही निमंत्रण दिलं आहे. रोहिणीच्या आवाजाने ती भानावर आली. ठीक आहे, जाऊया आपण. देवयानी चहा गाळत बोलली. तू खरंच येणार आहेस? रोहिणीने थोड्या आश्चर्याने विचारलं. हो, त्यात काय, मी येईल. खरं तर किरणने मला स्वतः येऊन निमंत्रण दिलं आहे, त्यामुळे जायला तर हवं. देवयानी चहाचा कप तिच्यासमोर ठेवत बोलली. ठीक आहे, मी शिवला आपल्या तिघांची तिकीट काढायला सांगते. रोहिणी चहाचा घोट घेत बोलली. ठीक आहे. चहा कसा आहे? देवयानी म्हणाली. अगदी तुझ्यासारखा, गोड आणि चविष्ट. रोहिणी हसत बोलली. तेवढ्यात देवयानीला अविवाहित मित्रांच्या पार्टीबद्दल आठवलं. रोहिणी, शिवने लग्नाआधी अशी पार्टी दिली होती ना? देवयानीने विचारलं. हो, दिली होती. आणि आता पण तो त्या कार्तिकच्या पार्टीला जाणार आहे. पण तू काय विचारतेस? रोहिणी म्हणाली. ते आता लग्नाचा विषय निघाला ना, म्हणून मला तुझं लग्नानं त्यात आपण केलेली पार्टी आठवली. देवयानी हसत बोलली. अगदी, खूप मज्जा केली होती आपण. रोहिणी सुद्धा हसत बोलली. हो ना, आपल्या पार्टीमध्ये तर आपण सगळेच जाम नशेत होतो. मला काहीच आठवत नव्हतं. मुलांच्या पार्टीमध्ये ते पण असंच पिऊन नशेत होत असतील ना? देवयानीने सहज विचारलं. अगं, आपल्या पार्टीमध्ये फक्त पेय होतं. मुलांच्या पार्टीमध्ये खूप काही असतं. रोहिणी डोळा मारत बोलली आणि देवयानीचा चेहरा काळजीने भरला. काय काय असतं? देवयानीने लगेच विचारलं. अगं, म्हणजे मी ऐकलं आहे मुलींना पार्टीमध्ये बोलावतात, खूप मज्जा करतात. रोहिणी बोलली आणि देवयानी अस्वस्थ झाली. मज्जा करतात म्हणजे नेमकं काय करतात? देवयानीने स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत विचारलं. अगं, मुली म्हणजे नृत्य करणाऱ्या मुलींना बोलवतात करमणुकीसाठी. रोहिणी हळू आवाजात बोलली आणि आता मात्र देवयानीचा पूर्ण चेहरा पडला. म्हणजे कार्तिक पण मुलींना बोलवून त्यांच्यासोबत? विचारानेच तिला कसं तरी वाटलं. अगं देवयानी, काय झालं? तिला घाबरलेलं पाहून रोहिणीने विचारलं. काही नाही. पार्टीमध्ये मुली येतात, मग तू शिवला का पाठवलंस? देवयानीने कसंबसं स्वतःला सावरत विचारलं. अगं, माझा नवरा आहे तो, आणि माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. तो तिथं गेला तरी फक्त दारू पेईल, बाकी काहीच करणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. रोहिणी हसत बोलली. खरंच? आपल्या नवऱ्यावर विश्वास हवा. देवयानीलाही मनात वाटू लागलं, पण तरीही एक मन अस्वस्थ वाटत होतं. कितीही समजावलं तरी ऐकत नव्हतं. रोहिणी, तू बस बाहेर, मी आवरून येते. देवयानी बोलली आणि बेडरूममध्ये निघून गेली. रूममध्ये जाताच तिची नजर फोनवर पडली. आताच कार्तिकला फोन करून पार्टी रद्द करायला सांगावं असं तिला वाटू लागलं, पण तो आपल्याला बालिश म्हणेल असं पण तिला वाटत होतं. अविवाहित मित्रांची पार्टी आणि त्यात असणाऱ्या मुली, या कल्पनेनेच तिला अस्वस्थ वाटत होतं. राहून राहून हाताची बोटं त्याच्या नंबरवर जात होती. कार्तिक पाटील पार्टीमध्ये असं काही करणार तर नाही ना, या विचारानेच तिचं डोकं सुन्न होत होतं. शेवटी वैतागून तिने तो फोन फेकून दिला आणि ऑफिससाठी निघाली. गाणं सुरू होतं आणि त्यावर 2 ते 3 मुली नाचत होत्या. त्यांच्या आसपास 7 ते 8 मुलं पण उगीच त्यांना स्पर्श करत थिरकत होती. त्यांच्या हावभावातून नशा स्पष्ट दिसत होती. तो खूप मोठा हॉल होता ना. सध्या
तिथे रंगबेरंगी दिवे गाण्याच्या तालावर सुरू बंद होत होती. तिथल्याच एका काउंटरवर कार्तिक आणि शिव हातात पेय घेऊन बसले होते. ते दोघे पण त्या लोकांना मज्जा करताना बघत होते. तेवढ्यात शिव, जो आतापर्यंत नाचत होता, तो त्यांच्याजवळ आला. अरे कार्तिक, ही तुझी पार्टी आहे आणि तूच असं बसला आहेस? यार मज्जा कर, पुन्हा अशी मजा मिळणार नाही. ही तुझी अविवाहितपणातली शेवटची पार्टी आहे यार. शिव तिथलंच पेय घेत पेत बोलला. तू जा, बघ ती काळी ड्रेसवाली सारखी सारखी तुझ्याकडे बघते. मी मज्जा करतो माझ्या पद्धतीने. कार्तिक घरातला ग्लास वर करत बोलला. यार कसली जबरदस्ती मुलगा शोधले आहेस. मी जातोच. शिव स्टेजवर नाचणाऱ्या एका सुंदर मुलीकडे बघत बोलला आणि लगेच पळाला. कार्तिक माझ्या प्रिय मित्रा, तो बरोबर बोलतोस. जा मज्जा कर, कारण मौसम आहे मस्ताना बायको नसताना. शिव डोळे मिचकावत बोलला. पण माझी बायको आहे. कार्तिक हळूच गालात हसत बोलला. हो, पण सध्या ती इथं नाही आहे ना, म्हणून मज्जा करून घे. ज्या दिवशी ती खरोखरच तुझी बायको बनून तुझ्यासोबत राहायला येईल ना, त्या दिवशी हे सगळं फक्त स्वप्न होईल जाईल. शिव बोला. मी तर त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय. कार्तिक मनापासून हसत बोला. तू तर खरंच वेडा झाला आहे. शिव मान हलवत बोलला आणि त्याच वेळी कार्तिकचा फोन वाजला. त्याने खिशातून फोन काढला आणि पाहिलं. देवयानीचा फोन. त्याच्या ओठांवरचं हसू आणखीन वाढलं. हिला 100 वर्ष आयुष्य आहे.